नमस्कार. आज आपण मॉक्सिबस्टन म्हणजे चायनिक थेरपीमध्ये वापरले जाणारी एक पद्धत आहे, त्याची माहिती बघणार आहोत. बर्निंग मगवाट वापरून ॲक्युपंक्चर पॉइंट्स गरम करते, वेदना कमी करते, रक्ताभिसरण सुधारते, जळजळ कमी करते आणि ऊर्जा वाढवते. म्हणजे ची असे फायदे देते. पारंपरिक चिनी औषधामध्ये म्हणजे TCMमध्ये मासिक पाळीच्या क्रॅम्प्स आणि वंध्यत्व समर्थनापासून विशेषतः ब्रीच बाळांसाठी दीर्घकालीन वेदना आणि थकवा यासारख्या परिस्थितीसाठी प्रभावीपणे वापरले जाते. रक्तप्रवाह उत्तेजित करून आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून उपचार वाढवते आणि शारीरिक कार्य संतुलन करते. प्रमुख फायदे: वेदना व्यवस्थापन, जळजळ रोखून आणि रक्ताभिसरण वाढवून दीर्घकालीन वेदना, स्नायू कडक होणे, डोकेदुखी आणि मासिक पाळीतील पेटके कमी करते. सुधारित अभिसरण, रक्तप्रवाह वाढवून आणि रक्तातील साचलेले रक्त काढून टाकते. ते एकूण ऊर्जा आणि अवयवांच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रजनन क्षमता आणि महिलांचे आरोग्य, चक्राचे नियम करण्यास मदत करते, हार्मोन संतुलन करते, अंडाशयातील राखीव जागा सुधारते आणि ब्रीच बाळांना होण्यास मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. थकवा आणि ऊर्जा, ऊर्जा म्हणजे ची वाढवते आणि कर्करोगाशी संबंधित थकवा म्हणजे CRP व्यवस्थापन करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती, रोगप्रतिकारक शक्तीला चालना देते आणि त्यामुळे धुरामुळे अँटीव्हायरल किंवा अँटीफंगल गुणधर्म वाढवते आणि धुरामध्ये अँटीफंगल आणि अँटीव्हायरल असे गुणधर्म या धुरामध्ये असतात. पचन आणि श्वसन आरोग्य, खोकला कमी करू शकते, कफ बाहेर काढण्यास मदत करू शकते, भूक सुधारू शकते. ताणतणाव कमी करते, ताण कमी करते, जे एकूण कल्याण आणि प्रजनन क्षमतेसाठी फायदेशीर आहे. सामान्य अनुप्रयोग: जुनाट वेदना, पाठदुखी, सांधेदुखी आणि बैठी शैलीमुळे होणारे दुखणे, मासिक पाळीच्या समस्यांमध्ये पेटके, अनियमित चक्र, PMS, वंध्यत्व, प्रजनन क्षमता आणि गर्भाशयाचे कार्य वाढवते. ब्रीच प्रेझेंटेशन, बाळांना जन्मापूर्वी डोके खाली करण्यास प्रोत्साहित करते. थकवा, सामान्य ऊर्जा कमी होते आणि कर्करोगाशी संबंधित थकवा. तसे ते कार्य कसे करते TCMच्या दृष्टिकोनातून? मोक्सा शरीराला उबदार करते, निरोगी ची भरती करते, रक्तप्रवाह वाढवते, शरीर मजबूत करते आणि ऊर्जा वाहिन्यांमधील अडथळे, रक्त स्थिरता म्हणजे ब्लड स्टॅग्नेशन दूर करते, ज्यामुळे ॲक्युपंक्चरच्या थंड प्रभावांना पूरक ठरते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.